Hello everyone, welcome back to the Sawan Pijis Academy, the Learn with the Confidence. मुलांनो आपला जो चॅप्टर सुरू आहे डेट इज करंट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मुलांनो आपण करंट इलेक्ट्रिसिटीची क्वेश्चन बँक सॉल्व्ह करीत आहोत. तर पहिला व्हिडिओ हा अपलोड झालेला आहे. पहिला व्हिडिओ हा आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मुलांनो. हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला एमसीक्यू आणि व्हीएसए, एमसीक्यू विथ रिझन म्हणजे त्याचा आन्सर तेच का बरं आहे त्याचं रिझन सुद्धा दिलं आहे मी आणि व्हीएसए सुद्धा सॉल्व्ह केलं आहे. मुलांनो आजचा जो पार्ट आहे म्हणजे या पार्ट मध्ये आपण शॉर्ट आन्सर फॉर द 3 मार्क्स हे डिस्कस करणार आहे. मुलांनो टोटल 7 क्वेश्चन आहे यामध्ये, पण मी या 7 क्वेश्चनला 1, 4 आणि 3 असं डिवाइड करणार आहे. कारण 3 जे आहे ते न्यूमरिकल आहे म्हणून एसए पार्ट 2 बनवणार आहे. म्हणजे एसए 3 मार्क पार्ट 2 आणि हा पार्ट 1 झाला. तर मुलांनो पहिला प्रश्न आजचा आहे पहा, तुमच्याजवळ पीडीएफ असेलच. विथ द help of the neat circuit diagram determine the unknown resistance by using meter bridge. म्हणजे सरळ सरळ मीटर ब्रिजचा प्रश्न आहे. तर मुलांना मीटर ब्रिजचा जर प्रश्न आहे तर पाहिजे सर्वात आधी मी नाव लिहितो. आज जे आपलं चॅप्टर सुरू आहे डेट इज करंट इलेक्ट्रिसिटी. मुलांना करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन बँक सॉल्व्ह करीत आहोत आपण एसए 3 मार्क. पहा मुलांनो आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे मीटर ब्रिज. आता हा जो मीटर ब्रिज आहे याची डायग्राम तुम्हाला सर्वांना माहित असेल, तुम्ही सर्वांनी शिकले असेल मीटर ब्रिज काय असतो. तर मीटर ब्रिज मध्ये 2 अशा एल शेपच्या स्ट्रीप असतात. या टाइपचा एल शेप असतात म्हणजे तो या टाइप मध्ये ही व्यवस्थित एका लाईन मध्ये राहील अशी एल, या टाइप मध्ये एल राहील. 2 एल स्ट्रीप म्हणजे 2 अशा एल म्हणजे याच्या बरोबर पॅरल मध्ये करायचं. अशा 2 एल शेपच्या स्ट्रीप झाल्या. ही डायग्राम थोडी इथपर्यंत पाहिजे. आणि मधात मुलांना अजून एक स्ट्रीप असते अशी रेक्टँग्युलर स्ट्रीप आहे. सपोज दिस इज द रेक्टँग्युलर स्ट्रीप स्ट्रीप नाही स्ट्रीप. आता मुलांना हा पॉइंट असतो ए. हा पॉइंटला आपण नाव देऊ सपोज सी आणि या पॉइंटला नाव देऊ नाही, या पॉइंटला नाव देऊ आपण बी आणि या पॉइंटला नाव देऊ आपण डी आणि या पॉइंटला नाव देऊ आपण ए. मुलांना हे तर वुडन बोर्डवर फिक्स असतात. त्यानंतर हा ए पॉइंट पासून तर डी पॉइंट पर्यंत एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा एक म्हणजे युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरियाचा एक वायर असतो. तो वायर हा 1 मीटर असतो. वायर किती असतो मुलांना 1 मीटर असतो. त्यानंतर मुलांना पहा हा ए पॉइंटला बॅटरी कनेक्ट असते. ए पॉइंटला बॅटरीचा पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्हला की असते. निगेटिव्हला काय लावली असते आपण की लावतो आणि त्यानंतर मुलांना या कीच्या नंतर इथे आपण रिव्हर्सस्टॅट लावतो. या टाइप मध्ये ही डायग्राम काढायची आणि ह्या डी टर्मिनल काय करतो आपण याला जॉईन करतो. आपण ए बी सी म्हणून ना म्हणून त्याला डी म्हटल्यापेक्षा कसं आहे याला सी म्हणून. चला इथपर्यंत समजलं. आता त्यानंतर मुलांना या बी पॉइंटला एक वायर लावतो आणि त्याला गॅल्व्हनोमीटर लावत असतो. गॅल्व्हनोमीटरचं काम काय असते तर गॅल्व्हनोमीटर डिटेक्ट द वीक इलेक्ट्रिक करंट आणि गॅल्व्हनोमीटरच्या दुसऱ्या टर्मिनलला आपण जॉकी लावतो. काय लावतो मुलांना आपण जॉकी लावतो. इथपर्यंत आहे. जॉकी म्हणजे टेपची पेन्सिल सारखा शेप असतो तिचा. त्यानंतर पहा मुलांना इथे ही जी गॅप आहे, समजा आता आपण समोर असं जर उभं असेल तर ही आपली लेफ्ट गॅप आणि ही आपली राईट गॅप. त्या लेफ्ट गॅप मध्ये आपण ज्या गोष्टीचा आपल्याला रेजिस्टन्स करायचा आहे अननोन रेजिस्टन्स आपण इथं कनेक्ट करतो. काय करतो कनेक्ट आपण अननोन रेजिस्टन्स. मुलांना थोडं तिरप झालं सरळ आलं पाहिजे असं करायचं व्यवस्थित. आणि दुसऱ्या गॅप मध्ये मुलांना आपण इथे लावतो रेजिस्टन्स बॉक्स. आता रेजिस्टन्स बॉक्स काय असतो तुम्हाला माहित आहे. रेजिस्टन्स बॉक्स एक असा डब्बा असतो. त्या डब्यामध्ये जे खूप मोठ्या बटना असतो. तुम्ही पाहिले असेल प्रॅक्टिकल जेव्हा केले असेल त्या बटना म्हणजे असे नॉब असते. म्हणजे जसं आपण पाहतो ना आपण लहानपणी गाडी खेळायचो की गाडीला चाबी द्यायचो त्यामध्ये चाबी असते. अशा टाईपचं एक स्ट्रक्चर असते. तर पहा मुलांना इथपर्यंत झालं याचं कन्स्ट्रक्शन आणि ही झाली आपली डायग्राम. त्यानंतर मुलांना या वायरवर एक टर्मिनेट पॉइंट द्यायचा. इथं असा एक असं डॉट डॉट करायचा आणि ते पॉइंट द्यायचं. त्याला नाव द्यायचं एबी. वेर एडी जो आहे ना हा डी इज द नल पॉइंट. डी इज द नल पॉइंट. मुलांना ए पासून डी ची जी लेंथ राहील टोटल लेंथ किती राहील एल. टोटल लेंथ एल. टोटल लेंथ ऑफ द वायर एल.
पण या डी पर्यंत जे वायर म्हणजे लेंथ राहील ती राहील एल आणि एच. हे आहे ना एच म्हणून इथे एच लिहिला आपण. इथे राहील हा एल आर. दिस इज अ रेजिस्टन्स बॉथचा आर लिहिला आपण. या टाइपची डायग्राम झाली. दिस इज अ बॅटरी सो ईएमएफ ई. इट इज अ की सो के आणि इट इज अ रिओस्टॅट सो आर एच. या टाइप मध्ये मुलांना आपल्याला डायग्राम काढायची. आता मुलांना जो विस्टोन ब्रिज शिकलो होतो आपण तेव्हा विस्टोन ब्रिज शिकण्याच्या म्हणजे शिकलो म्हटल्यापेक्षा आपण विस्टोन ब्रिज आपल्याला माहिती आहे काय असतो R1 R2 = R3 R4 या टाइपचा तो विस्टोन ब्रिज असतो. तो त्याच्याच प्रिन्सिपल आहे म्हणजे त्या प्रिन्सिपलवर हा डिपेंड आहे. मीटर ब्रिज त्याच प्रिन्सिपलवर डिपेंड आहे म्हणजे इज डिपेंड ऑन द कोणचा प्रिन्सिपल मुलांना विस्टोन मीटर ब्रिज. पहा मुलांना सर्वात आधी काय करायचं आपण म्हणजे कन्स्ट्रक्शन लिहू. कन्सिडर द टू एल शेप कॉपर स्ट्रिप. त्यानंतर हे पूर्ण कन्स्ट्रक्शन काय केलंय तर ते तुम्हाला मी जी नोट्स प्रोव्हाइड केली आहे त्या नोट्स मध्ये ही सर्व दिलेलं आहे. तर पहा मुलांना याच्यामध्ये काय करू आपण सर्वात आधी की हे क्लोज करू. की जर क्लोज केली तर यामधून करंट फ्लो होईल बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण काय करू मुलांना या काहीतरी सुटेबल रेजिस्टन्स या रेजिस्टन्स बॉक्स मधून रिमूव्ह करू. पहा काय म्हटलं मी सुटेबल रेजिस्टन्स आपण या रेजिस्टन्स बॉक्स मधून रिमूव्ह करू. सुटेबल रेजिस्टन्स रिमूव्ह केल्यानंतर मुलांना ही जी जॉकी आहे ही जी काय आहे म्हटलं जॉकी. ही जॉकी या वायरवर आपण टॅप करू. काय करू टॅप म्हणजे या टेप मध्ये टॅप. त्याला स्लाइड नाही करू. त्याला स्लाइड नाही करायचं आपल्याला टॅप करायचं. टॅप केल्यानंतर एका पॉइंटला एका अशा पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला गॅलोनोमीटर मध्ये नल डिप्लेशन दिसेल. गॅलोनोमीटर तुम्हाला माहिती आहे इथं जर 15 असेल 10 असेल 5 10 0 5 10 15 दोन्ही साइडने इक्वल अमाउंट मध्येच असते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्यामध्ये कन्सेप्ट नसतो. सुरुवातीला आपण या पॉइंटला टच करू दुसऱ्या वेळेस या पॉइंटला टच करू दोन्ही साइडने फुल स्केल डिप्लेशन दिसेल आपल्याला. म्हणजे एका साइडला टच केलं तर आपल्याला फुल स्केल दिसेल दुसऱ्या साइडला जर टच केलं तर आपण फुल स्केल दिसेल. त्यानंतर आपल्याला नल पॉइंट पाहायचा आहे तर नल पॉइंट साठी आपण काय करू जे जॉकी आहे ती टॅप करू. टॅप केल्यानंतर आपल्याला नल पॉइंट भेटेल. नल पॉइंट म्हणजे जो पॉइंटर आहे गॅलोनोमीटरचा तो 0 वर राहील. त्या पॉइंटला आपण डी नाव देऊ. त्या पॉइंटला आपण डी नाव देऊ. डी नाव दिल्यानंतर मुलांना त्याची जी लेंथ आहे फ्रॉम पॉइंट ए त्याला आपण LH म्हणू सॉरी. आणि दुसरा जो पॉइंट आहे म्हणजे त्या पॉइंट पासून रिमेनिंग जी व्हॅल्यू आहे किंवा रिमेनिंग जी लेंथ आहे त्याला आपण LR म्हणू. आपल्याला विस्टोन ब्रिज माहिती आहे त्याच्यानुसार आपण इथे अप्लाय करू. पहा H upon unknown resistance that is sorry S is the unknown resistance and R is the known resistance is equal to काय मुलांनो हा रेन रेजिस्टन्स ऑफ वायर. या टाइप मध्ये तुम्हाला लिहायचं आहे ते रेजिस्टन्स ऑफ वायर AD अपॉन रेन मुलांनो याच्या अपॉन काय राहते हे राहते आणि याच्या अपॉन हे राहते. तर पहा रेजिस्टन्स ऑफ वायर कोणचा राहील मुलांनो हा DC. म्हणजे हा AD वायर जर असेल हा AC जर वायर असेल आणि एक पॉइंट आहे मग AD प्लस DC राहील ना. म्हणजे AD एक झाला वायर आणि DC दुसरा वायर झाला. आता मुलांनो पहा आता रेजिस्टन्स ऑफ वायर AD काय आहे. आता आपल्याला माहित आहे समजा V = IR आहे. काय आहे V = IR हे तुम्हाला रिलेशन माहित आहे. हे रिलेशन आता नाही वापरू आपण. आपल्याला रेजिस्टन्स पाहिजे. काय पाहिजे आपल्याला रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स काय आहे टोटल वायरचं रेजिस्टन्स काहीतरी असेल पण आपल्याला फक्त एवढ्या पॉइंटचं पाहिजे रेजिस्टन्स ऑफ वायर AD. मग आपण एक कन्सेप्ट किंवा एक सिम्बॉल इंट्रोड्यूस करू दॅट इज लॅम्बडा. लॅम्बडाला म्हणतो मी लॅम्बडा इज द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. काय म्हटलं मी लॅम्बडा इज द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ तर रेजिस्टन्स पर युनिट लेंथ तर लॅम्बडा येईल. सपोज आता जी लेंथ राहील यासाठी तर पर लेंथ किती राहील मुलांनो LH राहील आणि त्यावेळेस रेजिस्टन्स AD राहील. समजून राहिलं. मग रेजिस्टन्स म्हणजे हा AD साठी काय राहील रेजिस्टन्स AD अपॉन त्याची लेंथ किती राहील LH राहील. आता सेम जर दुसऱ्या वेळेस पाहिलं लॅम्बडा इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर DC अपॉन पर युनिट लेंथ काय मुलांनो ही DC LR लेंथ येईल. किती LR आणि टोटल जर पाहिजे असेल तर टोटल आपण लिहू लॅम्बडा इक्वल टू रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. टोटल लेंथ L आहे.
आता हा समजला तुम्हाला. सो इथे आपण लिहू शकतो रेजिस्टन्स ऑफ वायर एडी अपॉन पर युनिट लेंथ इक्वल टू लॅम्बडा. असं जर लिहिलं मुलांना आपण, तर मला सांगा तुम्ही यानंतर एक अजून लिहू शकता. पहा, याला मी इरेज करतो. याला इरेज केल्यानंतर याला लिहितो मुलांना मी. पहा, सरळ सरळ याला लिहितो रेजिस्टन्स ऑफ वायर एडी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एल एच. लॅम्बडा इंटू एल एच. चला, समजलं इथपर्यंत. आता त्यानंतर पहा, रेजिस्टन्स ऑफ वायर डीसी. रेजिस्टन्स ऑफ वायर डीसी काय होईल मुलांनो? अपॉन पर युनिट लेंथ इज इक्वल टू लॅम्बडा. याला सुद्धा कसं सॉल्व करू आपण? लॅम्बडा सॉरी आर डीसी इक्वल टू लॅम्बडा एल आर. याला इक्वेशन नंबर 1 जर म्हटलं, याला 2 म्हणू आणि याला आपण 3 म्हणू. युजिंग इक्वेशन 2 and 3. इक्वेशन फर्स्ट असेल मुलांनो, इक्वेशन फर्स्ट येईल मला सर आमचं x अपॉन r इक्वल टू लॅम्बडा एल एक्स अपॉन लॅम्बडा एल आर. चला, समजली इथपर्यंत. लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल. सो राहील आपल्यापाशी इथे लिहितो मी. पहा, x बाय r इक्वल टू एल एक्स बाय एल आर. हा झाला एक फॉर्म्युला. याच्या हेल्पने आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड करू शकतो. मुलांना एक अजून मी सांगतो तुम्हाला. पहा, हे सर्व इरेज करतो या साईडचं. पहा काय होईल मुलांना, सपोज तुम्ही सध्या आता आपल्या एखाद्या सिटीमध्ये, एखाद्या मेट्रो सिटीमध्ये, सपोज दिस इज दिल्ली. हा दिल्लीला तुम्ही आहे. दिल्लीपासून आपण असा विचार करू, तर दिल्लीपासून लखनौ, लखनौ नवाबों का शहर, मुस्तरई आप लखनऊ में है. आणि लखनऊ पासून सपोज हे नागपूर आहे. सपोज इमॅजिन करा, दिल्ली पासून नागपूरचं अंतर हे 936 किलोमीटर आहे. असेल किंवा नसेल मला नाही माहिती, 1000च्या वर असेल कदाचित जवळपास. नियरली पण हा 936 असेल. त्यानंतर मला माहित आहे दिल्ली ते लखनऊ हे 430 आहे. किती आहे म्हटलं मी? 430 किलोमीटर. दिल्ली ते लखनऊ हे अंतर 430 किलोमीटर आहे. दिल्ली ते नागपूर अंतर हे 936 आहे. मी तुम्हाला म्हटलं की मुलांना मला लखनऊ ते नागपूरचं अंतर सांगा, तर तुम्ही काय कराल? 936 मायनस 430. 936 मायनस 430. आता पहा, दिल्ली म्हणजे हा ए पॉइंट आहे. दिल्ली म्हणजे ए पॉइंट आहे. लखनऊ म्हणजे हा डी पॉइंट आहे. हा डी पॉइंट आहे. आणि नागपूर म्हणजे हा सी पॉइंट आहे. चला, इथं समजलं. याची टोटल लेंथ हे 100 सेंटीमीटर आहे. या डिस्टन्सला आपण एल आर म्हणू. तर या डिस्टन्सला मी एल एक्स म्हणतो आणि या डिस्टन्सला मी एल आर म्हणतो. सो मुलांना जर तुम्हाला एल एक्स माहित असेल तर तुम्ही 100 एल आर ची व्हॅल्यू काय येईल? मग 100 मायनस एल एक्स. म्हणून मी इथे काय लिहू शकतो? पहा, इथे आपल्याला लिहायचं आहे की दिल्ली लखनऊ समजलं सर्व. इथे लिहितो मी एच अपॉन आर इक्वल टू एल एक्स अपॉन 100 मायनस एल एक्स. यावरून जर अननोन रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर एच इक्वल टू आर आणि ब्रॅकेट मध्ये राहील एल एक्स अपॉन 100 मायनस एल एक्स. या टाइप मध्ये आपण अननोन रेजिस्टन्स युजिंग द मीटर ब्रिज या फॉर्म्युलाने आपण कॅल्क्युलेट करतो. नोट करून घ्या. सो मुलांना सेकंड नंबर जे आहे आपल्याला, स्टेट एनी टू सोर्स ऑफ एरर इन द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. एक्सप्लेन हाऊ दे कॅन बी मिनिमाइज. मुलांना आपल्याला फक्त टू सोर्स ऑफ द एरर सांगायचे आहे. इन कशात म्हणते मुलांना? इन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. तर मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट आताच आपण बघितलं. तर मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये मुलांना एरर कुठे येऊ शकते? तर जर तो वायर आहे, जो आपला वायर म्हटलं ना आपण, जो वायर होता 1 मीटर, तो वायर जर युनिफॉर्म नसेल, म्हणजे त्याची रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे आपण म्हणू शकतो सहसा तो वायर जर युनिफॉर्म नसेल तर तिथे एरर येऊ शकते. तिथे काय येऊ शकते? एरर. म्हणजे पहिला सोर्स काय राहील? पहिला सोर्स आहे वायर नॉट युनिफॉर्म. वायर नॉट युनिफॉर्म. मुलांना तुम्हाला सांगतो पेज नंबर 219 मी टेक्स्ट बुक पाहिलं
त्याच्यामध्ये 219 नंबरच्या पेजवर तुम्हाला एक असं म्हणजे दुसऱ्या कलरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलंय मेमोराईज म्हणा किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो लक्षात ठेवा बा. तर 219 नंबरच्या पेजवर याचा आन्सर दिलेला आहे. वायर नॉट बी युनिफॉर्म हा पहिला आहे. दुसरा आहे मुलांनो, जिथे आपण जे एल स्ट्रीप लावू, हा एल स्ट्रीप आणि ही दुसरी एल स्ट्रीप, याच्यामध्ये जेव्हा आपण वायर सोल्डरिंग करतो, सोल्डरिंग करणे म्हणजे तिथे जेव्हा आपण वायर लावतो, हा वायर जेव्हा लावतो तर इथे पण कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स कॉन्टॅक्ट तयार होईल. म्हणजे रेजिस्टन्स कॉन्टॅक्ट डेव्हलप होईल. कॉन्टॅक्ट ऑफ रेजिस्टन्स काय होईल, ते डेव्हलप होईल. रेजिस्टन्स डेव्हलप कशामुळे होईल, ह्या सोल्डरिंगमुळे. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकते, एरर येऊ शकते. म्हणजे सोल्डरिंग ऍट कॉपर स्ट्रीप, हे झालं दुसरं. त्यानंतर आपण आता हे दोनच लिहायचे आपल्याला. तिसरं आपण लिहू शकतो, तिसरं दिलेलं आहे, जर आपण एल एच अँड एल आर मेजर चांगलं बरोबर नाही केलं, एल एस आणि एल आर आपण जर मेजर नाही केला व्यवस्थित, म्हणजे एल एच आणि एल आर जर मेजर नाही केला तर आपला एक्सपेरिमेंट हा चुकू शकतो. हे झाले मुलांना त्याचे सोर्स. आणि महत्वाचं म्हणजे अजून मी इथे सोर्स लिहितो, ती एरर कशामुळे येऊ शकते, जॉकी जी आहे ना, ती जर आपण स्लाइड केली, ती आपण जर स्लाइड केली कंटिन्यू, त्यामध्ये फ्रिक्शन तयार होईल. म्हणजे इफ जॉकी इज स्लाइडेड along the wire, heat may be produced किंवा त्याच्यामध्ये काय होईल, or friction may occur. आणि फ्रिक्शन तयार झाल्यामुळे किंवा तिथे हीट तयार झाल्यामुळे आपल्याला एरर येईल. तर हे समजा 4 झाले, तुम्ही याच्यामध्ये कोणतेही 2 लिहू शकता. आता मिनिमाइज कशी करावं म्हणते, मिनिमाइज कशी करावं ह्या पहिल्या. तर सर्वात आधी म्हणजे जी आपण रेजिस्टन्स सिलेक्ट करू, जे आपण रेजिस्टन्स बॉक्स मधून रेजिस्टन्स सिलेक्ट करू, तर त्यानंतर जो नल पॉइंट आहे, तर नल पॉइंट हा 1/3 आला पाहिजे. म्हणजे नल पॉइंट हा सर्व म्हणजे डिफरंट बुक मध्ये वेगळं दिलेलं आहे. 35 36 टू 69 सेंटीमीटर याच्या मदत आला पाहिजे. तेव्हा काय होऊ शकते, तो मिनिमाइज होऊ शकते. त्यानंतर आपण काय करू शकतो, आफ्टर इंटरचेंज, म्हणजे आपण असं करू शकतो, इंटरचेंज रेजिस्टन्स बॉक्स आणि दुसरं म्हणजे अननोन रेजिस्टन्स. इथे अननोन रेजिस्टन्स, इंटरचेंज द पोझिशन ऑफ रेजिस्टन्स बॉक्स अँड अननोन रेजिस्टन्स. म्हणजे सुरुवातीला तो रेजिस्टन्स बॉक्स इथे ठेवायचा, नंतर तो इंटरचेंज करायचा. या टाइप मध्ये आपण हे एरर हे मिनिमाइज करू शकतो. मुलांना नोट करून घ्या. थर्ड नंबर आहे मुलांना, व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल ग्रेडियंट, हाऊ इट मेजर अँड एक्सप्लेन. मुलांना पोटेन्शियल ग्रेडियंट लक्षात ठेवायचं. ग्रेडियंट हा शब्द जर आला तर पर युनिट लेंथ असते. म्हणजे मोबाईल ग्रेडियंट जर म्हटलं तर मोबाईल पर युनिट लेंथ, अमरावती ग्रेडियंट म्हटलं तर अमरावती पर युनिट लेंथ, विदर्भ ग्रेडियंट म्हटलं तर विदर्भ पर युनिट लेंथ. पण ग्रेडियंटचा अर्थ होते कोणत्याही क्वांटिटीला पर युनिट लेंथ. तुम्ही फोर्स ग्रेडियंट, प्रेशर ग्रेडियंट, डायमेन्शन डिस्कस केले असेल. तर मुलांना पहा, थर्ड नंबर आपण सॉल्व्ह करणार आहे. व्हॉट इज इन बाय पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे आपण असं लिहू शकतो, द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ is known as potential gradient. Is known as potential gradient. किंवा याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, or it is the ratio of potential difference to length. Potential difference to the length is known as potential gradient. Is known as potential gradient. त्यानंतर असं लिहायचं, potential gradient is denoted by letter K. K equal to potential upon length is known as the, काय म्हणू शकतो आपण, potential gradient. त्यानंतर याचं एसआय युनिट जर लिहायचं असेल, एसआय युनिट व्ही चं व्होल्ट राहील अपॉन मीटर, सो इट इज अ एसआय युनिट. या टाइप मध्ये मुलांना तुम्ही पोटेन्शियल ग्रेडियंट लिहू शकता.
त्यानंतर त्यामध्येच विचारलंय तुम्हाला एक्सप्लेन द व्हॉट इज द पोटेन्शियल ग्रेडियंट हाऊ इट मेजर. तर आपण या टाईपमध्ये दिलं, या टाईपमध्ये आपण ते मेजर करू शकतो. आता एक्सप्लेन करा म्हणते. तर एक्सप्लेन साठी पहा मुलांनो, सर्वात आधी आपण काय घेऊ, तर आपण एक बॅटरी घेऊ. अशी जर बॅटरी झाली, त्या बॅटरीला आपण एक रेजिस्टन्स लावू. या टाईपमध्ये आपण रेजिस्टन्स लावला आणि सपोज हा ए पॉइंट, या पॉइंट इथे आपण एक पॉइंट दिला, हा ए पॉइंट पासून या टाईपमध्ये तो वायर आहे सपोज, आणि हा बी पॉइंट, आणि या टाईपमध्ये आपण लावलो. तर पहा मुलांनो, हा ए पासून जो बी राहील, हा ए पासून बी जो वायर आहे याची जी लेंथ आहे, समजा लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ वायर ए बी इज इक्वल टू कॅपिटल ए. ह्या लेंथ किती राहील, कॅपिटल ए. मग सपोज जर आपण छोटं जर पाहिलं, इथे ह्या पॉइंटला जर पाहिलं, त्याची लेंथ किती होईल, याची लेंथ होईल एल. मुलांनो एक मिनिट, मला व्हिडिओ व्यवस्थित चालू आहे का बघूया. व्यवस्थित चालू आहे. आणि सपोज आपण इथपर्यंत जर पोटेन्शियल मोजलं, समजा या पॉइंट पर्यंत, या पॉइंटला मी पी म्हणतो, या पॉइंट पर्यंतचं जर पोटेन्शियल ग्रेडियंट आहे किंवा जिथपर्यंत लेंथ आहे ती आहे एल. त्या पॉइंट पर्यंत किती आहे मुलांनो, लेंथ एल आहे. तर मुलांनो आता पहा, व्होल्टेज अक्रॉस ए बी, व्होल्टेज अक्रॉस ए बी किती राहील, किंवा मी याला नाव देतो, पहा हा इंटरनल रेजिस्टन्स दॅट इज आर, ही एक ईएमएफ आहे, लेंथ ऑफ द वायर ए बी इज एल. आणि त्यानंतर मुलांनो आपण असं पाहू, म्हणजे असं घेऊ यामध्ये, या वायरचं जे आहे टोटल वायरचं रेजिस्टन्स हे आर आहे. टोटल रेजिस्टन्स किती आहे, आर आहे. त्यानंतर मुलांनो तुम्हाला माहित आहे, जे आय असेल मग त्यामध्ये जे करंट असेल, हा करंट किती राहील, तर हा राहील ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स, ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स. आपल्या सर्वांना माहित आहे व्ही इक्वल टू आय आर. सो आय इक्वल टू व्ही बाय आर. व्ही काय मुलांना माहिती, ईएमएफ आहे, सो ई लिहिला मी. अपॉन रेजिस्टन्स पहा, एक तर आर आहे इंटरनल रेजिस्टन्स, आणि त्यानंतर या टोटल वायरचं रेजिस्टन्स किती आहे, आर आहे, म्हणजे याची ऍडिशन होईल. सो आय इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. इथपर्यंत समजलं. त्यानंतर जर मुलांनो आपण याचं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जर ए बी मोजलं, याचं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जर ए बी मोजलं, तर व्ही इक्वल टू आय इंटू आर ए बी राहील, म्हणजे रेजिस्टन्स अक्रॉस ए बी राहील. आता इथे पहा मुलांनो, याला कसं लिहू आपण, व्ही ए बी आय ची व्हॅल्यू राहील इथे ई, दॅट इज ईएमएफ इंटरनल रेजिस्टन्स टोटल रेजिस्टन्स इंटू आर ए बी. चला समजलं इथपर्यंत. आणि मुलांना या टर्मला आपण दोन्ही साइडनं एल ला डिवाइड करू, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, म्हणजे या पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी जर लिहिलं तर ए बी ची लेंथ किती आहे, एल आहे, म्हणून व्ही ए बी अपॉन एल, आणि इथे राहील ई अपॉन आर प्लस आर, याला आर ए बी राहील, आणि हे सुद्धा काय राहील मुलांनो, आर ए बी राहील अपॉन एल. अशा प्रकारे आपण पोटेन्शियल डिफरन्स हा मेजर करतो. सो मुलांना जे आता आपण डिस्कस केलं होतं दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंट. यामध्ये लक्षात ठेवा, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल, म्हणजे अक्रॉस टर्मिनल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन दिस टर्मिनल, म्हणजे व्ही ए सी अपॉन एल. समजा इथे आपण घेतली व्ही ए सी इक्वल टू के इंटू एल, सो व्ही ए सी अपॉन एल इक्वल टू के. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल ग्रेडियंट आपण असा मोजू शकतो, म्हणजे ज्याच्या अक्रॉस मध्ये आपण पोटेन्शियल मोजायचं तेवढी लेंथ त्याच्या अपॉन मध्ये द्यायची. या टाइप मध्ये आपण पोटेन्शियल ग्रेडियंट हे करू शकतो, म्हणजे मेजर करू शकतो. सो मुलांना यानंतरचा प्रश्न पहा. यानंतरचा प्रश्न आहे, डिस्क्राइब हाऊ द पोटेन्शियोमीटर इज यूज टू कंपेअर द ईएमएफ ऑफ द टू सेल बाय इंडिव्हिज्युअल मेथड. आता इंडिव्हिज्युअल मेथड जर आली तर डायग्राम पहा मुलांनो. इथे काय राहील मुलांनो, इथं हा ए पॉइंट, सपोज हा ए पॉइंट पासून आपण अशी बॅटरी काढू. इथे बॅटरीचा पॉझिटिव्ह निगेटिव्हला की लागली गोष्ट ऍट ए पॉइंट पासून, हा ए पॉइंट असा वायर झाला सुरू, वायर अशा टाइप मध्ये वायर हा ऍट पॉइंट बी, आणि या पॉइंट पासून बी पॉइंट पासून आपण एक वायर लावला या रिव्हर्स स्टॅटला, याला आर एच म्हणू, याला के म्हणू, याला ई वन म्हणू, सॉरी याला ईच म्हणू, याला काय म्हणू ई. त्यानंतर मुलांना या ए पॉइंट पासून असे
असे बरोबर 2 वायर करायचे असते. ए पॉइंट पासून 2 वायर. या पहिल्या वायरला आपण एक बॅटरी लावतो, दुसऱ्या वायरला सुद्धा आपण एक बॅटरी लावतो, निगेटिव्हला आपण की लावतो, या निगेटिव्हला सुद्धा आपण की लावतो आणि हे 2 वे की असते आणि याचा जो टर्मिनल राहील म्हणजे कॉमन पॉइंट राहील तो आपण गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट करतो. गॅल्व्हनोमीटर पासून एक जॉकी असते. काय असते? जॉकी. हा जो वायर आहे सपोज ए टू बी, हा वायर 2 मीटर टू 10 मीटर राहू शकतो. त्याची लेंथ किती राहू शकते? 2 मीटर टू 10 मीटर. काय करायचं आहे मुलांना आपल्याला? सर्वात आधी ही की के क्लोज करायची आहे. हे की जर क्लोज झाली तर सर्किट कसं होईल? म्हणजे टोटल सर्किट इन असं म्हणू शकतो आपण, सर्किट इज ऑन. when key k is closed then circuit is on. पहा मुलांनो, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्यानंतर याला नाव देतो मी. याला म्हणतो E1 आणि याला म्हणतो मी E2. याला म्हणतो K1 आणि याला म्हणतो K2. पहा मुलांनो, त्यानंतर काय करायचं आपल्याला की E1 क्लोज, K1 की क्लोज करायचे. पहिले आपण K आणि K1 जर क्लोज केलं तर मला सांगा मुलांनो, करंट जो आहे तो ए पॉइंट पासून या E1 च्या थ्रू असा हा गॅल्व्हनोमीटर आणि एच्या थ्रू इथं जाईल. म्हणजे हा करंट चालला, समजा हा करंट, काही करंट इथं जाईल आणि काही करंट याच्यामधून फ्लो होईल. त्यानंतर आपण जो करंट मेजर करू तो करंट याच्या अक्रॉस आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे, किंवा सॉरी याच्या अक्रॉस आपण ईएमएफ बघणार आहोत. याच्या अक्रॉस जर आपण ईएमएफ बघितला, सपोज आपण जर जॉकी टॅप केली आणि या पॉइंटला आपल्याला जर नल डिप्लेशन भेटलं म्हणजे झिरो डिप्लेशन भेटलं आणि या पॉइंटला मी नाव देतो पी. या पॉइंटला नाव काय देतो? पी. आणि या पी ची लेंथ देतो मी L1. हे पी ची लेंथ L1. मग आपल्याला माहित आहे पोटेन्शियल बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. काय मुलांनो, हा E1 जो राहील, हा E1 इज इक्वल टू K इंटू L1. हा K लिहिताना मी थोडासा या टाइप मध्ये K लिहितो, म्हणजे K is a key, K1 is also key and K2 is also key, and where K is the potential gradient. So this is equation number first. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की K क्लोज करायची आहे आणि आता K2 क्लोज करायचे. मुलांना या केस मध्ये K2 हा ओपन होता, त्याच्यामुळे या ब्रँच मधून करंट फ्लो होणार नव्हता. म्हणजे या ब्रँचचा हा जो ई आहे, हा ई आपण ते घेतला नाही. पण आता जर आपण K2 क्लोज केली आणि K1 जर ओपन केली तर या केस मध्ये हे सर्किट मध्ये राहणार नाही, पण हे सर्किट मध्ये राहील. तर बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर हा जो E2 राहील, हा E2 म्हणजे दुसऱ्या वेळेस इथं भेटेल. समजा दुसऱ्या वेळेस आपण जे जॉकी टॅप टू समजा इथं भेटली, हा P डॅश म्हणू आपण. याची लेंथ समजा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची L2 असेल, तर K इंटू L2. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. काहीच नाही करायचं मुलांनो, डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. काय मुलांनो, E1 बाय E2 इक्वल टू KL1 अपॉन KL2. हा K थोडा असा आहे, K कॅन्सल झाला. L1 अपॉन L2 इज इक्वल टू E1 बाय E2. हे झालं आपलं फायनल रिझल्ट. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न दिला आहे मुलांनो, describe how the potentiometer is used to compare the EMF of the two cell by individual method. आणि दोन म्हणजे EMF जर कम्पेअर करायचे असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरतो. याच्यावर कसं आहे मुलांनो, सपोज हे तुम्हाला नोन आहे, हे सपोज तुम्हाला नोन आहे. इथे तुम्हाला एक सेल दिला, सेल माहिती आहे ना आपला घड्याळ मधला सेल, तो सेल दिला तुम्हाला. तो सांगितला की एक बॅटरी दिली, ती EMF असते ना आपली 9 व्होल्टची समजा तुम्हाला बॅटरी इथे दिली आहे. आणि दुसरी बॅटरी दिली आहे पण तिच्यावर एक पेपर लावून दिलेला आहे. तुम्हाला ज्या म्हणजे लॅब मध्ये भेटले त्याला पेपर लावला, असा टोटल पेपर असा लावून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला अननोन आहे. पण तुम्हाला सपोज हे माहित आहे, समजा E1 आहे तुम्हाला 9 व्होल्ट, हे माहित झालं. तुम्हाला L1 सुद्धा माहित आहे, समजा L1 आली E1 9 साठी समजा आली 25 सेंटीमीटर. चला, E2 तुम्हाला माहित नाही, E2 तुम्हाला अननोन आहे. पण तुम्हाला L2 माहित आहे, त्यासाठी L2 आली समजा 70 सेंटीमीटर आहे ना. तर या फॉर्म्युल्यावर आपण हे काढू शकतो. पहा, यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? E2 ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणा E1 E2 ला आपण असं लिहू E2 अपॉन E1 इक्वल टू L2 अपॉन L1. सो E2 जर पाहिजे असेल आपल्याला तर E1 हा मल्टिप्लाय मध्ये जाईल, L2 अपॉन L1 होईल. आता इथे लक्ष द्या मुलांनो, E1 किती आहे तुमच्या पाशी? E1 आहे 9 व्होल्ट
L2 किती आहे मुलांना? L2 आहे 70 आणि टीवायला 75 म्हणून याला 75 देऊ आपण म्हणजे सोपीच आहे. आणि E1 किती आहे? L1 किती आहे मुलांना? 25. 25 ट्रेट 75, 9 ट्रेट 27 म्हणजे हा 27 EMF आहे. 27 व्होल्टची बॅटरी. म्हणजे हे जर 9ची असेल आणि अशा जर लेंथ आल्या असेल तर तुम्ही जी दुसरी बॅटरी यूज करा ती 27 व्होल्टची आहे. तर अशा टाईपमध्ये मुलांना आपल्याला ते न्यूमरिकल म्हणतो. अशा टाईपमध्ये हे त्याचा आन्सर झाला. आणि जर न्यूमरिकल आले, समजा रिलेटेड जर न्यूमरिकल आले तर अशा टाईपमध्ये तुम्ही हे न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता.